तर या आहेत कोल्हापूरकरांच्या व्यथा आणि आता आपण जाऊया कोल्हापूरमधून सोलापूरकडे। सोलापूरमध्ये घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि सोलापुरातल्या रामवाडी परिसरातल्या गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांनी भली मोठी रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा होतो आहे अशी भीती लोकांच्या मनात आहे आणि पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीनं ग्राहकांच्या मोठ्या या रांगा लागलेल्या आहेत। आम्ही 4 दिवसांपूर्वी बुकिंग केलेलं होतं, त्यानंतर आज आता आमचा नंबर आलेला आहे। काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्यामुळे घरी पाठवलं जाते, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात। तेव्हा 2 तासांपासून रांगेमध्ये थांबलं, अजून नंबर आला नाही, अशाही प्रकारच्या तक्रारी काही जण ग्राहक करताना दिसतात। तर ऑनलाईन बुकिंग केलेत तरी सुद्धा काही होत नाहीये आणि त्यामुळे गॅस सिलेंडर इथून घेऊन जातो आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोलापूरकर देताना दिसतात। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। या ठिकाणी साठी नागरिक हे थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर युद्धाच्या या तीव्र झळा आता भारतात देखील बसायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा हा भासताना आपल्याला दिसून येतोय। खरं पाहायला गेलं तर कमर्शियल गॅस जे आहे त्याचं वितरण पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि आता घरगुती गॅसला प्राधान्य दिलेलं आहे। मात्र सोलापुरात घरगुती गॅसची देखील काय परिस्थिती आहे हे आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो। आपण शहरातील रामवाडी परिसरामध्ये आहोत। खरं तर अगदी सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी घरगुती गॅस खरेदीसाठी नागरिक हे थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी नागरिक हे थांबलेले आहेत। काय सांगाल, केव्हापासून थांबलात तुम्ही, काय सांगाल? सकाळी काय 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 परिस्थिती आहे ताई, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, केव्हापासून थांबलात तुम्ही? सकाळी 9 वाजता येऊन उभारलो आम्ही। काय सांगण्यात आलंय आणि काय परिस्थिती नेमकी नाही, घरामध्ये? गॅसच अवेलेबल नाहीये तिकडे आणि पुण्या मुंबईत पण आम्ही न्यूज बघतोय की गॅस नाहीये म्हणून। मग आम्ही पण सकाळी 9 वाजता येऊन उभारलोय आणि भरपूर ऊन आहे, त्या उन्हामध्ये आम्ही येऊन नंबर लावून उभारलोय। अजूनपर्यंत आमचा नंबर नाही आलाय। काय सांगण्यात येत आहे गॅस वितरण कंपनीकडून, कशा पद्धतीचं आश्वासन देण्यात येत आहे? नाही, आता अवेलेबल नाहीये, तिथे जाऊन उभा राहा एवढंच आम्हाला सांगण्यात येत आहे। आम्ही एजन्सीला जाऊन आलो पण तिथं काही अजून आम्हाला रिप्लाय मिळत नाहीये त्यांच्याकडून। खरं तर आपण पाहू शकतो मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। केव्हापासून थांबलात? ते 1.5 तास झालं होतं. 1.5 तास. काय परिस्थिती घरात गॅसची? गॅस आता नसल्यामुळे आता नाही म्हटलं तर 5-6 दिवस झालं नंबर लावून। आज देतो उद्या देतो म्हणून असं आज बघू, आज मिळतं गॅस आज। आपण पाहू शकतो लांब लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अगदी सकाळपासून लोक सर्व। आजी, कधीपासून थांबलं? सकाळपासून थांबलोय बघा, येऊन काय करावं, ऊन लागायला आले, घरी आणून देऊन कावा आम्हाला टाक्या। म्हातारे मनुष्य कोण नाही आमच्यात, मला मुलगा नाही, काय इकलीच आहे मी, कवा येऊन थांबले बघा। कधी कधी नंबर लावलेला आहे? मगा लावले। काय मावशी, कधी गॅसचा नंबर लावला, काय सांगण्यात आलं? नंबर लावून आमच्या 4 टाके जावाई पण लावलेत, आम्ही पण लावलेत। 2 दिवसानंतर म्हणले आणले नाहीत। घरपोच करा एवढी आमची नम्र विनंती। आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा वेदना असेल, त्रास सोलापूरकरांना देखील सहन करावा लागतोय आणि आता घरगुती गॅसचा देखील तुटवडा भासेल की काय अशी शक्यता आता निर्माण होताना आपल्याला दिसून येते। घरपोच होणारा गॅस आता जागेवर येऊन घेण्याची वेळ देखील नागरिकांना आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन नागेश राशंकरसह अभिषेक अदेप्पा, आखाती देशामध्ये।